नमस्कार मंडळी, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवरती। आज आपण बनवणार आहोत लाल माटाची भाजी आणि नाचणीची भाकर। लाल माटाची भाजी आणि नाचणीची भाकर खूप हेल्दी आहे आपल्या शरीरासाठी, कारण की नाचणीमध्ये आहे पोटॅशियम, कॅल्शियम, जे आपल्या शरीरासाठी खूप जरुरी आहे। आणि लाल माटाच्या भाजीमध्ये ना खूप न्यूट्रिएंट्स असतात। तर तुम्ही ना नक्की ही रेसिपी पूर्ण बघा आणि आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी ही भाजी आणि भाकरी बनवा। लंच मध्ये किंवा डिनर मध्ये आणि डब्यामध्ये पण देऊ शकता। तुम्ही टिफिनलाही देऊ शकता, दुपारच्या जेवणाला, रात्रीच्या जेवणाला असं बनवू शकता। आणि चला आता रेसिपीला सुरुवात करूया। चला। तर बघा, इथे मी लाल माटाची भाजी चांगली नीट करून घेतलेली आहे। आता आपण काय करायचं, ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि 5 मिनिटं आपण गरम पाण्यात शिजवून घ्यायची। कारण की ही भाजी गरम पाण्यात शिजवून घेणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी अशीच बनवते। आणि काय काय बोलतात, कच्च्यालाच फोडणी द्यायची, पण ही भाजी ना आपण गरम पाण्यातनं काढायचीच असते। कारण की त्याचं काय रिझन आहे ते मला माहिती नाही। जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा। पण ही भाजी गरम पाण्यातून उकळून काढणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याला फोडणी देण्यासाठी मी इथे एक कांदा मोठा चिरून घेतलेला आहे, 2-4 मिरच्या घेतल्यात तशा बारीक कापून, आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या। तर इथे भाजी शिजायला ठेवते मम्मी। आता त्याच्यामध्ये जेवढं पाणी घ्यायचं तेवढं तुम्ही घेऊ शकता भाजीप्रमाणे। आणि ही भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने। आणि आता मी भाजी शिजवून घेते आणि 5 मिनिटं झालेत आणि भाजी आपली शिजली का बघूया आपण। आणि हे बघा, भाजी आपली शिजलेली आहे आणि जास्त पण गाळा शिजवायची नाही, हलकीशी नरम झाली का लगेच आपण आता ही भाजी काढून घेऊया। ह्याच्यातलं मी गरम पाणी काढते आणि थंड पाणी टाकते याच्यामध्ये। आणि हे बघा, भाजीतलं पाणी सगळं मी काढून घेतलेलं आहे। आणि ही भाजी मी एकदम लांबडी लांबडी तोडून घेतलेली ना, तर खूप लांबडी आहे, म्हणून मी जरा ही भाजी अशी बारीक कापून घेते। बघा, अगोदरच आपण बारीक बारीक ही केली ना तर धुताना खूप भाजी वेस्ट होते, वाया जाते ना, म्हणून मी लांबडी लांबडी तोडते, म्हणजे भाजी आपली वाया पण जात नाही आणि नंतर कापली तरी देखील चालते ना फोडणी द्यायच्या शिजवल्यानंतर। चिंचू मस्ती करते या। चिंचूचा आवाज येईल तुम्हाला, उघड उघड। ओके, तुला बघायची रेसिपी? तिला बघायची आहे। आणि हे बघा, मी आता छान बारीक कापून घेतलेले। आता मी जरा सुटी सुटी करते। आणि बघा ना, शिजून किती कमी झाली ना भाजी। शिजून खूप कमी होते भाजी। आता फोडणी देऊया ना। हा, आता फोडणी देऊया। आणि माझी आई देखील अशीच भाजी बनवते, शेतातून ताजी ताजी भाजी आणते आणि अशीच बनवते। आता कधी मी गावी गेले ना तर तुम्हाला मी नक्की दाखवेल। तर आता एक महत्त्वाचं काम राहिलं आमचं, लसूण चेचून घेते मी। आणि भाजीला कधी पण लसूण आपण फक्त असाच चेचून घ्यायचा, जास्त बारीक नाही चेचायचा। हे बघा, मस्त आता चेचून झालाय लसूण। ओबड धोबड, हा ओबड धोबडच घ्यायचा करून। चला आता आपण फोडणी देऊया भाजीला। आणि आज मी पितळची कढई घेतलेली आहे, आणि पितळच्या कढईमध्ये आपण जेवण बनवलं ना ते पण आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे, म्हणून आज मी पितळच्या कढईमध्ये भाजी बनवत आहे। आणि कशी वाटली सांगा कढई? मस्त वाटते, मस्त वाटते। ते दुसऱ्या पण असतात कढई अशा सीझन केलेल्या आतून, त्या पण चांगल्या असतात, मला पण घ्यायची आहे तशी कढई। चला तर आता कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चम्मच तेल टाकते। आणि भाजी थोडी आहे, एक चम्मच मध्ये ती परफेक्ट होईल। जास्त तेलकट पण नाही होणार आणि परफेक्ट होईल 1 चम्मच। तर आता तेल गरम झालेलं आहे, अगोदर आपण त्याच्यामध्ये हा जो लसूण आपण चेचून घेतलेला आहे ना तो टाकूया। आणि कांदा आणि मिरची लगेच टाकून द्यायची, दोन्ही पण। कांदा आणि मिरची टाकलं आता आपण हे छान भाजून घेऊया। किती सोपं आहे ना, म्हणजे 5 मिनिटाची रेसिपी आहे। एकदम भाजी शिजवून घेतली की लगेच फोडणी द्यायची, जास्त टाइम नाही लागत ही रेसिपी बनवायला। आणि लसणाचा फ्लेवर असतो ना तो खूप चांगला लागतो।
मला तर खूप आवडते ही भाजी. हो. तर आता श्रावण महिना चालू आहे, तर तुम्ही लसूण नका टाकू त्याच्यामध्ये, फक्त कांदा आणि मिरची टाका. कारण की लसूण हा म्हणजे चालत नाही उपवासाला, मांसाहारी आहे ना, अशी मला एक कमेंट आली होती. याच्या अगोदर मला माहिती नव्हतं, पण आता माहिती झाले तर तुम्हाला पण सांगते मी. जर तुम्ही उपवास सोडण्यासाठी बनवताय ना ही रेसिपी, तर लसूण टाकू नका त्याच्यामध्ये, फक्त कांदा आणि मिरची टाका. त्याची फोडणी देऊ शकतो. हा. आणि त्याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ. चांगलं परतून घ्यायचं आता हे छान. हे आपलं छान भाजून झालेलं आहे कांदा, लसूण आणि मिरची. तर आता आपण ही भाजी त्याच्यामध्ये टाकूया. आणि आता आपण हे छान हलवून घेऊया. हे बघा, जास्त तेलकट पण नाही आणि कमी पण नाही, बरोबर झालेलं आहे. आता हे छान हलवून घेतलेलं आहे आणि आपण ह्याच्यावरती आता 2 मिनिटासाठी झाकण मारूया. गॅस कमी करायचा आणि 2 मिनिटासाठी झाकण मारून ठेवायचं, म्हणजे जी भाजी आपली छान वाफलून निघेल ना. आता मी भाकरी बनवून घेत आहे. तर मी भाकरी बनवण्यासाठी ह्याच तव्यात थोडंसं पाणी गरम करायला ठेवलंय, कारण की नाचणीची पीठ ना जरा वसवशीत असतं ना, मग ती भाकरी चिरते, म्हणून आपण गरम पाणी ठेवलेलं आहे. ही एक टीप आहे. नाही तर गरम पाणी नाही टाकलं ना, भाकरी पण कडक होते आणि अशी लबरवानी भाकरी होते. बघा, आता मी पीठ चाळून घेते. आपण चाळून घेणं महत्वाचं आहे. बघा, मी पाणी गरम करायला ठेवलं होतं तव्यामध्ये. आता गरमच पाणी आपल्याला टाकायचं आहे पिठामध्ये. आणि आता हे छान हलवून घेते मी. हो हो हो, काय पडलं तिकडं. असं होत. वाटीत पाणी दे मला. तर आता हे पटकन मम्मी मळून घेईल. हा, आता हे पीठ मळून घेते. कारण की कसं, चक्कीवरून आपण गिरणीमधून आपण पीठ दळून आणतो ना, तेव्हा ती पीठ गरम असतं ना, मग आपल्याला पाणी टाकायची गरज नाही लागत. पण जास्त दिवस झालं तर ते पीठ थंड होतं आणि मग आपल्याला गरम पाणी टाकायलाच लागतं. नाहीतर भाकरी आपली ज्वारीची असो किंवा नाचणीची असो, ती चिरते, कडक बनते. त्यासाठी ही टीप आहे तुमच्यासाठी. आणि पीठ छान मळून घ्यायचा, घसा 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 असं छान मळून घ्यायचं. पप्पानी 2 घेतलेत. आता कसले घेतलेत, लालच बोलत होते पप्पा. असं घेतलेत का कसं घेतलेत? हो. आणि मी मोठ्याच भाकरी बनवते. तसं एक भाकर खाल्ली तर पोटच भरलं पाहिजे. हा, कोण चालू केलंय ना. आणि माझी आई, बहीण अशाच भाकरी मोठ्या मोठ्या बनवते. आता मी गावी गेली ना, तुम्हाला नक्की दाखवेल तिकडच्या रेसिपी. भाकरीतून आवाज नाही आला तर काय भाकरी बनवली. धबा धबा आवाज येईल ना, तेव्हाच म्हणायचं खरं भाकरी बनवली. नाजूकपणा नाही करत बसायचं. अशा दाना दाना मोठ्या भाकरी करून घ्यायच्या. तुम्हाला माहिती नाही, मी अशा एका टाइमाला ना 10-10, 15-15 भाकरी बनवलेल्या इथ्या. हा, हो, घरामध्ये हो. हो, एवढी प्रॅक्टिस आहे ना जेवण बनवण्याची. तरी पण थोडंफार चिरतेच बघा, कारण की मी मोठी बनवली आहे ना. हे बघा, चिरतेच तरी पण ठीक आहे.
हलक्या हाताने आपण आता ही भाकरी तव्यामध्ये टाकूया. त्यामध्ये करावं लागेल ना. टाका. आणि फुगेल का नाही ती मी जरा शक्यता कमी देते, कारण की ही नाचणीची भाकरी भाकरी खूप मुश्किल आहे बनवणं. नाचणीची भाकरी फुगेल का नाही ती मी सांगू शकत नाही. आता आपण ह्याला पाणी लावून घेऊया सगळीकडून. नाचणीची भाकरी ना मम्मीने कधी बनवलेली पहिल्यांदा, जेव्हा मला सांगितलं होतं. हा, डॉक्टरने सांगितलेलं ना तिला खायला. नाही तर याच्या अगोदर मी नव्हती बनवत. कारण की बघा, नाचणी खूप जरुरी आहे शरीरासाठी. हो. डॉक्टर बोलले याच्यामध्ये पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे. कसं जे मुलं शाळेत जातात, कॉलेजला जातात, म्हणजे अशी धावपळ असते ना, मग ते खूप जरुरी आहे शरीरासाठी कॅल्शियम, पोटॅशियम. नक्की ना तुम्ही बनवा. हो. नाहीतर नुसती नाचणीची जर तुम्हाला नसेल आवडत खाण्याला, नाहीतर नाचणी कोणाला आवडत नाही असं होतच नाही. सर्वांना माहिती आहे ह्याचे फायदे. तर तुम्ही ज्वारीमध्ये पण मिक्स करून दळून आणू शकता. आणि ऍक्च्युली नाचणीला एवढा काही स्वाद नाहीये, तसं म्हणायला गेलं तर थोडं ना कडक लागते भाकरी. कडक होते भाकरी लबरवानी. आणि मुलं खायला पण कसं जास्त जर चावायला लागलं तर कंठार येतो ना चावायला, म्हणून तुम्ही ज्वारीमध्ये पण दळून आणून मिक्स करू शकता. तर बघा, आता भाकरी एका साईडनी शेकली, आपण आता पलटी करूया. वाव, भाकरी फुगली. मला वाटलं नव्हतं भाकरी फुगेल, पण काय मस्त भाकरी फुगली बघ ना. वाव, नाचणीची भाकरी एवढी फुगली. वाव. ज्वारीची पण कधी कधी नाटकं करते, फुगत नाही. पण आता बघा तुम्ही, चमत्कार झालेला आहे. रेसिपी करते म्हणून हा म्हणलं फुगेल, पण मस्त फुगल्या भाकरी. बघा, वाव. आणि भाकरी आता बघा छान शेकून झालेली आहे आपली. आणि जास्त पण आपण अशी जास्त शेकायची नाही, नाहीतर ती भाकरी खूप कडक होईल. आणि बनवताना जास्त पातळ बनवायची नाही, जास्त जाड पण नाही बनवायची, मध्यम बनवायची, म्हणजे कसं ती भाकरी मऊ बनते. चला आता आपण भाकरी काढून घेऊया. वाह वाव, चला मग सर्व करूया. आता मस्त अशी नाचणीची भाकर, एकदम मोठी. आणि मी अशाच मोठ्या मोठ्या बनवते. एकदम गावरान पद्धत. हो. आणि भाजी लाल माठाची सुंदर. हे बघा, आपली एकदम गावरान पद्धतीत मी आज भाजी आणि नाचणीची भाकर बनवलेली आहे. आणि किती मस्त दिसते, खूप छान झाले. तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नक्की सपोर्ट करा. तोपर्यंत बाय. तुम्हाला मी एक घास खाऊन दाखवते. एकदम मस्त. ये तू पण ये, तू पण खाऊन बघ कशी झाली. हिला पण खूप. आणि हिच्यासाठीच डॉक्टरने आम्हाला असं सांगितलेलं, तुम्ही नाचणी लाल माठाची भाजी आणि नाचणीची भाकर करून तिला द्या. नंबर. मी आता ते खाऊन टाकू शकते सगळं. खूप छान. तर माझंच भेटत राहूया आपण पुढच्या रेसिपी मध्ये. तोपर्यंत बाय. आणि असं मस्त राहा आणि हेल्दी, मस्त खा आणि हेल्दी राहा.